नैसर्गिक हिरवळ, खळखळणारी नदी, पक्ष्यांचा सुंदर आवाज, सुखी लोकांचं गाव होतं तेजपूर. गावामध्ये प्रधान होते संपतराव. संपतराव खूप मोठे सुसभ्य, सुसंस्कृत आणि इमानदार व्यक्ती होते आणि गावाचं खूप लक्ष ठेवायचे. वडाच्या झाडाखाली चालत असलेल्या सभेमध्ये गावामध्ये मिळालेल्या विशेष पुरस्काराबद्दल माहिती देत होते. खूपच आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आदर्श गावाचा पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार या गोष्टीचाच पुरावा आहे की आपल्या गावामध्ये विकासासोबतच सुखशांती सुद्धा आहे. मी तुम्हा सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की आपण अशा प्रकारेच सगळे एकमेकांसोबत मिळून जुळून राहू. पण संपतराव, विकास आणि सुखशांती तर ठीक आहे, पण दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा कडाक्याची थंडी पडेल. त्याचं काय झालं? याचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे? दरवर्षी थंडी पडते आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा लोकांना आपण पांघरून देऊ, ज्यामुळे ते थंडीपासून आपली रक्षा करतील. हे होते सूरज, संपतरावांचा एकुलता एक मुलगा. आपल्या वडिलांसारखाच चांगला आणि हुशार मुलगा, जो नेहमी गावाच्या चांगल्यासाठीच विचार करायचा. पण यावर्षी आम्हाला पत्ता लागलाय, दरवर्षीपेक्षा जास्त थंडी यावर्षी येणार आहे. तुम्ही चिंता नका करू, आपण याचं उत्तर शोधण्याचे पूर्ण प्रयत्न करूया. रामदासची गोष्ट खरी ठरली. यावर्षी गावात खूप थंडी आली. संपतराव आणि सूरजांनी गावातल्या लोकांना पांघरून वाटलीत, पण जेवढे पांघरून वाटले ते लोकांसाठी कमी पडत होते. अरे, यावर्षी तर थंडी एवढी आहे, 2-3 पांघरुणांनी पण आराम नाही मिळणार. हो बाबा, यावर्षी तर संपतरावने जेवढे पांघरून वाचलेत ते सुद्धा कमी पडलेत. आता काय करायचं? या थंडीत बाहेर कसं पडायचं? घराच्या बाहेर काम करायला नाही गेलो तर थंडीने मरून जातोल. करायचं तरी काय? असं वाटतंय आता त्या धनसुखलालच्या दुकानावरती जावं लागेल. पण तो तर खूप महाग विकतो. काय करायचं? अजून काही उपाय असेल तर सांग. यासाठी गावातले लोक धनसुखलालच्या दुकानात जमा झालेत, ज्याची पांघरुणाची दुकान होती. हे बघा बाबा, हा रग तर 5,000 रुपयाचा आहे. याची क्वालिटी बघा, खूपच मस्त आहे. घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर निघा इथून. तुमच्या सरपंच पांघरुणासारखे नाही. त्यांच्या बेडशीट मध्ये आणि त्या पांघरुणामध्ये काही फरकच नाहीये. फरक तर तुमच्या नियत आणि त्यांच्या नियत मध्ये आहे. त्यांनी दिलेले पांघरुण सुद्धा चांगलेच आहेत आणि तुम्ही जे पांघरुण 5,000 विकत आहात ना, त्याची किंमत 2,000पेक्षा जास्त नाहीये. इतकी थंडी पडली आहे गावात आणि तुम्ही तुमच्या फायद्याबद्दल विचार करताय. गरीब माणूस तर गरीब माणूस, श्रीमंत माणूस सुद्धा या पांघरुणाला घ्यायला विचार करेल. तुम्ही सुद्धा याच गावचे आहात ना? तुम्हाला जरा सुद्धा काळजी नाहीये या गावाची? मी तर गावाबद्दलच विचार करत आहे. त्याच्यामुळेच तर त्याचे रेट कमी आहेत. नाहीतर जा शहरामध्ये आणि भाव पत्ता लागेल तुम्हाला. 7-8 हजारापेक्षा कमी मध्ये तर नाही मिळणार या क्वालिटीचं पांघरुण. गावाची काळजी फक्त प्रधान आणि संपतरावला होती आणि सूरजला होती, जे आपल्या घरामध्ये बसून विचारात गुंतले होते. बाबा, या गावामध्ये आलेल्या थंडीने ते जीवच घेतलाय लोकांचा. आणि अजून ऐकलंय की काल त्या गावातल्या मंगलूच्या वडिलांची थंडीमुळे मृत्यू झाली. जर असंच चालत राहिलं तर गावामध्ये एकही परिवार वाचणार नाही. धनसुखलालला आपल्या फायद्याबद्दल न विचार करता लोकांच्या बद्दल विचार केला तर सगळ्या समस्यांचा हल मिळेल आपल्याला. त्याचे एवढे महागडे पांघरून गावातले लोक कसे खरेदी करतील? मला असं वाटतंय की मला जाऊन धनसुखलाल सोबत बोलायला पाहिजे. संपतराव जेव्हा धनसुखलालच्या घरी गेले तेव्हा त्यांना पण तेच उत्तर मिळाले, ज्याची अपेक्षा धनसुखलालकडून केली जाऊ शकते. धनसुखलाल, जरा माझी गोष्ट ऐक. जरा गाववाल्यांबद्दल विचार कर. जिथे लोक 500 रुपये खर्च नाही करत आहेत, तिथे लोक 5,000चे पांघरून कसे खरेदी करतील सांग? तुम्ही विचार करताय की मी पांघरून कमी किमतीमध्ये विकू? अरे, माझी कमाई करायचा हाच तर सीझन आहे. आणि जर आता पैसे नाही कमवले तर कधी कमावू? मी कमी भावामध्ये नाही विकणार पांघरून, बस हे पक्क आहे. संपतराव आणि सूरज आपल्या घरी बसलेले होते, विचार करत होते की समस्यापासून गावाला वाचवलं कसं जाईल. संपतराव दुखी स्वरामध्ये बोलून गेले, या गावामध्ये जेव्हापासून आहे तेव्हापासून किती समस्या येत आहेत. बाबा, तुम्ही काळजी नका करू, काही ना काहीतरी होईलच.
मी जेव्हापासून प्रधान झालोय मी माझ्या परिवारासारखं या गावाला सांभाळलंय आणि सगळ्या समस्यातून बाहेर काढलंय, पण या समस्याचा उपाय नाही भेटत आहे. काय करू काही नाही समजत आहे. आपल्या वडिलांची ही हालत बघून सूरज पण खूप दुखी झाला. खरंच त्याचे वडील जीवापासून प्रधान झाले. आपल्या गावाला त्यांनी आपल्या बाळासारखं वागवलं. आपल्या परिवाराआधी नेहमी गावासाठी विचार करायचे, पण थंडीच्या समस्यांनी तर त्यांना जसं आतमधून मारून टाकलेलं. सूरज पण तर आपल्या वडिलांसारखंच गावावरती प्रेम करायचा. ह्या पूर्ण वातावरणात तो असा फसलेला की त्याचा दम घुटत होता. त्यासाठी फिरण्यासाठी तो गावापासून दूर नदी किनारे गेला. दादा, अरे दादा ऐका ना, आमचा बॉल त्या बिळामध्ये गेलाय. प्लीज आम्हाला तो बिळातून बॉल काढून देता का? कुठे पडलीये तुमचा बॉल? ते बघा तिकडे त्या बिळामध्ये पडलंय. तुम्हा लोकांना हीच जागा भेटली खेळायला? मैदानामध्ये जाऊन नाही खेळू शकत का? इथे बीळ आहे. बिळामध्ये माहिती नाही काय आहे, साप विंचू काही असेल. दादा प्लीज बॉल काढून द्या ना, आम्ही आत्ताच मैदानात खेळायला जाऊ. प्लीज आमचा बॉल काढून द्या ना. सापाला बघून सगळे घाबरले, पण सूरजला तेव्हा धक्का बसला जेव्हा नाग बोलायला लागला. घाबरू नका, मला माहित आहे की मला बघून तुम्ही घाबरलात. मी बोलणारा नाग आहे. बिळामध्ये हात कोणी टाकला? सूरज घाबरून बोलतो, मी टाकला. मी खूप खुश झालो. तूने माझी मदत केली आहे. मला एक अशी जखम झाली ज्याच्यामुळे मला एक फोड आला, ज्यामुळे मी चालू शकत नव्हतो ना बसू शकत नव्हतो. तुझ्या त्या हात लावण्याने तो फोडा निघून गेला आणि आता मला खूप आराम मिळतोय. तुझ्याचमुळे मला या त्रासामधून मुक्तता मिळाली आहे. सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मी खूप आनंदी आहे की मी तुमच्या कामामध्ये आलो. नागदेवता, तुम्ही तुमच्या त्रासातून मुक्त झालात तर तुम्हाला तर त्रासाचं महत्त्व आहेच. मी पण एका त्रासामधूनच जातोय, मला त्याचा उपायच नाही मिळत आहे. सांग, मी तुझी प्रत्येक प्रकारातून मुक्तता करू शकतो. तर सांग, तुला काय हवंय? जे माझ्या गावाचं नाव तेजपूर आहे. त्रास असा आहे की या गावामध्ये खूपच थंडी पडली आहे, ज्यामुळे लोक खूप त्रासलेत. लोक मरत आहात. जर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकलात तर मी तुमचा ऋणी राहील. ऋणी तर मी तुझा आहे. तुझ्या या समस्येचं निवारण मी करेल. मग काय होतं, एकाच क्षणात सूरज आणि मुलांसमोर एक मोठासा तंदूर प्रकट झाला आणि सूरजच्या हातामध्ये एक जादुई माचीस सुद्धा आली. ही एक तंदूर आहे. तुझ्या हातात जी माचीस आहे ना, त्याच्याचने ही तंदूर जळेल. त्याच्या गरमीमुळे तुझ्या गावामध्ये एवढी गरमी होईल की तुला पांघरुणाची गरजच नाही पडणार. सगळं सामान्य होऊन जाईल. वा, इतकं मोठं तंदूर! आता तर खूपच मज्जा येईल. याच्यामध्ये तर पूर्ण गावासाठी चपात्या बनतील. जेव्हा तंदूर जळालं, गावामध्ये खुशीची लाट अशी आली की थंडीच्या लाटेचा नामोनिशाणच नाही राहिला. गावातली लोक सूरजला भरून भरून आशीर्वाद द्यायला लागली. आणि देणार का नाही, आज त्याच्याचमुळे तर गावामध्ये सुख आणि शांती आली. वा सूरज भैया, या तंदूरने तर एवढी गरमी पैदा होत आहे, गावातल्या कोणालाच थंडी वाजतच नाहीये. हे तंदूर तर कमालचं आहे. याची खासियत तर अशी आहे, हे फक्त सूरज भैयाच्या ह्या माचीसने जळत असतं. जादू आहे ना ही. जादू तर आहे रामदास भैया. मला सुख या गोष्टीचं आहे की आपल्या गावामधून ही थंडी निघून गेली आहे. पण हे सर्व बघून गावातला सेठ धनसुखलालचा पूर्ण जळफळाट झाला. या सूरजने तर माझा सगळा धंदा बिघडवलाय. मी सगळे पांघरून जे शहरातून घेऊन आलोय, मला असं वाटतंय की ते सगळे त्या तंदूरमध्ये जाळून टाकावे लागतील. हे तंदूर एकदम त्रासदायक झालंय. मला याचं काहीतरी करावंच लागेल. ऐकलं आहे, जे माचीस ज्या सूरजकडे आहे, फक्त त्या माचीसनेच तो तंदूर जाळतो. जर तू तो माचीस चोरलास आणि नष्ट केलास तर परत लोक थंडीने मरायला लागतील आणि त्यांना थंडीपासून वाचण्यासाठी पांघरून तर आपल्याकडूनच घ्यावे लागतील. हो, पण असं काय करू शकतो की ती तंदूरची माचीस आपल्या हातात लागेल?
तुम्हाला ती माचीस गावाच्या नजरेतून वाचून आणावी लागेल. एक काम करा, रात्रीच्या अंधारात तुम्ही संपतरावच्या घरी जावा आणि ती माचीस आपल्या हातात घेऊन संपवून टाका. रात्री जेव्हा सगळं गाव झोपलं होतं तेव्हा संपतरावांच्या मागच्या खिडकीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. मला माफ कर, मला माफ कर. हा साप मला चावेल. धनसुख, तू इथे कसा? तू चोरासारखा आमच्या घरात काय करतोयस? तुझ्या जादूच्या तंदूरमुळेच तर गावाचा फायदा झाला, पण माझा धंदा चौपट झाला. माझं नुकसान होत होतं. जर असंच चालत राहिलं असतं तर मी काय केलं असतं? त्यामुळेच मी तुझ्या तंदूरच्या माचीसला नष्ट करण्यासाठी इथं आलो होतो. पण मी जसाही त्याला हात लावला तो एका सापामध्ये परिवर्तित झाला आणि आता बघ, जमिनीवर पडताच तो परत माचीस बनला. मला माफ कर. मी असं परत कधीच नाही करणार. समोरचं दृश्य बघून काय झालं हे जाणून घेण्यासाठी सूरज आणि संपतरावांना जरा पण वेळ नाही लागला. माणूस लालचीपणामध्ये किती खाली पडू शकतो तुला आज हे समजलंच असेल. तू पण ह्या तेजपूरचाच सदस्य आहे. गावातल्या सुखदुःखांमध्ये तुला साथ द्यावं लागेल, नाहीतर लालचीपणामध्ये आंधळा नको होऊस. मला माझ्या चुकीचा पश्चाताप आहे. मला माफ करा.